साधु साधु साधु। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा सद्धम्म, सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। मागील भागामध्ये आपण धम्माच्या 6 गुणापैकी 1 गुणाचा अभ्यास केला होता। आज आपण दुसऱ्या गुणाचा अभ्यास करूया। दूसरा गुण संदिठ्ठिको, या गुणाचा आपण अभ्यास करूया। संदिठ्ठिक म्हणजे सांदृष्टिक। संदिठ्ठिक दृष्टिकोन बदलविणारा आहे, कारण हा आर्य मार्ग आहे। जो सांदृष्टिक आहे तो आर्य मार्ग आहे, स्वतःला जागृत करण्याचा मार्ग आहे। कारण या मार्गात स्वतःच्या मनात खोलपर्यंत आसक्ती इत्यादीचा नाश झालेला आर्य पुद्गल श्रेष्ठ मार्गावर चालणारा तो पाहू शकतो। आसक्तीचा नाश झालेला स्वतःलाच बघता येतो, दुसरा कोणीही बघू शकत नाही। आपल्यामध्ये जो आसक्तीचा दुर्गुण आहे तो नष्ट झाला की नाही तो आपल्यालाच बघता येतो। या अर्थाने बुद्धाचा धम्म सांदृष्टिक आहे। भगवान बुद्धाचा धम्म आंतरिक रूपाने जे आपले दुर्गुण असतात, लोभ द्वेष मोह हे विकार असतात, यांना नष्ट झालेले दुसरा कोणी बघू शकत नाही, आपल्यालाच पाहता येते। म्हणून हा बुद्धाचा धम्म या रूपाने सांदृष्टिक म्हटल्या गेले आहे। जसे म्हटले गेले आहे की ब्राह्मण आसक्तीने प्रभावित झालेला आणि वशीभूत मन वेदनेमुळे विचार करतो। तो जो ब्राह्मण आहे तो आसक्तीने प्रभावित झालेला आणि वशीभूत मन वेदनेमुळे विचार करते। वशीभूत झाल्या कारणाने, आसक्त झाल्या कारणाने त्याच्या मनामध्ये ज्या वेदना उत्पन्न होतात त्यामध्ये त्या वेदनेचा विचार करतो। ते दुसऱ्याचाही विचार करते आणि मानसिक त्रास आणि नैराश्याचा अनुभव घेतो। जो व्यक्ती ब्राह्मण आहे, आसक्तीने प्रभावित झालेला आहे आणि त्यामध्ये आसक्त झालेला आहे, वशीभूत झालेला आहे, मन वेदनेमुळे त्याचा विचार करते। ते दुसऱ्याचाही विचार करते की कोणी मला या वेदना दिल्या आणि कुणामुळे या वेदना मिळाल्या, तर तो विचार करून मानसिक त्रास, त्याला मानसिक त्रास भोगावा लागतो। त्याच्या पदरी नैराश्याचा अनुभव येतो, तो निराश होऊन जातो। अशा प्रकारे सांदृष्टिक धर्म असतो, हे जाणता येतो या प्रकारे। या व्यतिरिक्त ज्याला
सर्व 9 प्रकारचे लोकोत्तर अलौकिक धर्म प्राप्त होतात, तो इतरांवर श्रद्धा विश्वास ठेवण्याऐवजी तो प्रत्यवेक्षणा ज्ञानाद्वारे स्वतःकडेच तो बघत राहतो. एखादा व्यक्ती आहे की त्याला लोकोत्तर 9 लोकोत्तर धर्म आहे, 9 प्रकारचे लोकोत्तर अलौकिक धर्म प्राप्त जर झाले तर त्याला श्रद्धेची गरज नाही. त्या श्रद्धेवर अवलंबून राहण्याची गरज नाही. तो श्रद्धेवर विश्वास ठेवण्याऐवजी तो प्रत्यवेक्षणा करत राहतो. जे प्रत्यवेक्षणा करण्याचं ज्ञान आहे त्या ज्ञानाद्वारे स्वतःला बघत राहतो. यामुळे बुद्धाचा धम्म सांदृष्टिक किंवा व्यापक दृष्टी म्हणजे संदृष्टी आहे. व्यापक दृष्टी हे संदृष्टी एखाद्या व्यक्तीला संदृष्टीद्वारा विजय मिळतो, म्हणून तो एक सांदृष्टिक आहे. आणि कारण येथे आर्य मार्गावर रत असल्यामुळे आर्यफळाच्या दर्शनाने दुःखावर विजय मिळवतो. आर्यफळामुळे निर्वाणाविषयी सम्यक दृष्टीने दुःखावर विजय मिळवल्यामुळे त्याला सांदृष्टिक असे म्हणतात. सम्यक दृष्टी, योग्य दृष्टी, या योग्य दृष्टीने सम्यक दृष्टीने तो दुःखावर विजय मिळवतो. त्या दर्शनाचा त्याला फळ प्राप्त होतो आणि त्या दृष्टीद्वारा विजय मिळवतो, म्हणून तो एक सांदृष्टिक आहे. या प्रकारे आर्य फळाच्या दर्शनामुळे आर्यफळ श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी, अरंत या मार्गावर आरूढ होणारा, ते फळ प्राप्त करणारा, आरूढ झाल्यानंतर तो विजय मिळवतो, फळ प्राप्त करून दुःखावर विजय मिळवतो. या आर्य फळामुळे निर्वाणाविषयी सम्यक दृष्टीने दुःखावर विजय मिळवत असतो. निर्वाणाविषयी, सर्व तृष्णेच्या नष्टतेविषयी तो विजय मिळवत असतो. विजय मिळवल्यामुळे सांदृष्टिक म्हणतात, त्या व्यक्तीला सांदृष्टिक म्हणतात. किंवा दृष्ट दर्शनाला, अनुभवाला सांदृष्टिक म्हणतात. दृष्ट म्हणजे जे दर्शन आहे त्याने प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे, बघितलेलं आहे, सम्यक दृष्टीने बघितलेलं आहे. दृष्ट म्हणजे पाहिलेलं आहे, त्याला दर्शन झालं, अनुभव झाला, त्या अनुभवाला संदृष्टिक म्हणतात. दृष्ट, संदृष्ट या दोन्हीचा अर्थ दर्शन आहे. दृष्ट असो चाहे संदृष्ट असो, या दोघाचाही अर्थ दर्शन आहे. पाहण्यायोग्य आहे म्हणून अनुभव घेण्यायोग्य आहे. जे पाहण्यायोग्य आहे ते अनुभव घेण्यायोग्य आहे. कारण लोकोत्तर म्हणजे अलौकिक धर्म या भावनांचे स्पष्ट ज्ञान, जे अलौकिक धर्म आहे, लोकोत्तर धर्म आहे, त्या लोकोत्तर धर्माचे यथायोग्य ज्ञान होणे, दर्शन होणे. या प्रकारे याचा अलौकिक धर्म भावनांचे स्पष्ट ज्ञान तसेच साक्षात्काराचे स्पष्ट ज्ञानाच्या रूपामध्ये पाहताना त्याच वेळी संसार चक्राची भीती नष्ट होते. ज्यावेळेस तो स्पष्ट प्रकारे सम्यक दृष्टीने त्या ज्ञानाला बघतो किंवा साक्षात्कार करतो, तेव्हा त्या ज्ञानाच्या साक्षात्कारामुळे त्याला या भवचक्राची भीती वाटत नाही, भीती नष्ट होते. म्हणून ज्याप्रमाणे वस्त्राला पात्र असले पाहिजे वास्त्रिक, त्याचप्रमाणे दृष्टियोग असल्यामुळे सांदृष्टिक आहे. दृष्टीचा योग्य प्रकारे लाभ झाल्यामुळे त्याला सांदृष्टिक म्हणतात.
या प्रकारे भगवान बुद्धाचा धम्मा आहे. त्या धम्मामधला जो दुसरा गुण आहे संदिट्ठिको, सांदृष्टिक. कोणत्या अर्थाने सांदृष्टिक म्हणतात? की जो लोकोत्तर धर्माला योग्य प्रकारे तो जाणतो, अनुभव करतो आणि त्या अनुभवामुळे त्याला संसार चक्रामध्ये पडण्याची भीती प्राप्त होत नाही. तर अशा प्रकारे त्यामुळे त्याला योग्य दृष्टी प्राप्त झालेल्या व्यक्तीला सांदृष्टिक असा म्हणतात. तर अशा प्रकारे आज आपण हा दुसरा गुण धम्माचा, भगवान बुद्धाच्या धम्मामधला दुसरा गुण आपण जाणलेला आहे, अभ्यास केलेला आहे. तर आज जे काही आपण पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे ते पुण्यकर्म आपण सर्वप्रथम जे तुम्ही धम्मश्रवण करून पुण्य अर्जित केलेलं आहे, मी धम्मदेशना करून जे पुण्य अर्जित केलेलं आहे हे पुण्यकर्म सर्वप्रथम चारही दिशेला असणाऱ्या देवतागणांना अनुमोदन करू. या पुण्यकर्माच्या बलाने चारही दिशेतील देवतांना श्रद्धाशील श्रुत्याग प्रज्ञा प्राप्त हो. बुद्धाच्या शास्त्रामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. साधू साधू साधू. यानंतर या पुण्यकर्मातला काही वाटा आपण त्या लोकांना अनुमोदन करूया जे लोक सदैव आपल्यावर अनुकंपा करतात, कल्याणाची भावना करतात, आपलं हित चाहतात, आपलं कल्याण चाहणारे कल्याण मित्र, आपले गुरुजन, आचार्य, उपाध्याय, जन्म देऊन महान उपकार करणारे उपकारकर्ता, माता पिता, संकटकाळी मदतीला धावून येणारे ज्ञातिगण, 4 प्रत्ययाने भिक्षू संघाची सेवा करणाऱ्या उपासक उपासिका, या सर्वांपर्यंत हे पुण्यकर्म पोहोचो. या पुण्याच्या बलाने त्यांच्यावर येणाऱ्या साऱ्या आपत्ती विपत्ती दुःख भय रोग नष्ट हो. त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो. ते बुद्ध शासनामध्ये राहतो. त्यांना श्रद्धाशील श्रुत्याग प्रज्ञा प्राप्त हो. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये त्या सर्वांना उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. साधू साधू साधू. संपूर्ण विश्वातील दृश्य अदृश्य प्राणी मात्राविषयी मंगलमैत्री करूया. आपल्या कुळातील जे मरण पावलेले लोक आहे, कालगत झालेले, त्यांच्या सुगतीची कामना करून या पुण्यामध्ये सहभागी करून पुण्यानुमोदन करूया. सब्बेतियो विभज्यन्तु सब्बरोगो विनाशतु माते भवन्तु अन्तरायो सुखी दीर्घायुको भव. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. आयु आरोग्य सम्पत्ति सर्गसम्पत्तिमेव च ततो निब्बान सम्पत्ति मिनाते समीज्यतो. साधु साधु साधु. सुखी हो सर्व प्राणी मात्राचे मंगलो कल्याणो निरोगी.